छत्रपती शिवाजी महाराज की जय. खूप खूप धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून मी कार्यक्रमाची सुरुवात करूया. आजच्या दोन वक्त्या सुनीता पाटणकरताई आणि डॉक्टर रश्मी फडके या दोघींनी मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर स्थान ग्रहण करावं आणि आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. पुढील सूत्र सौ अश्विनीताई वैद्य यांच्याकडे देतोय. तुम्हाला माहिती आहे आपल्या सहसचिव प्राध्यापक अंधा वैद्य यांच्या त्या मातोश्री आहेत. कार्यक्रमाची सुरुवात त्या करून द्या. नमस्कार. लोकमान्य ग्रंथालय प्रणित लव्हर्स क्लबतर्फे मी आपण सर्व उपस्थितांचे स्वागत करते. आज आपण इथं साप्ताहिक कार्यक्रमाला आलेलो आहोत. त्याचा कार्यक्रम आहे त्यासाठी आज आलेले आहेत सुनीताताई पाटणकर आणि डॉक्टर रश्मी फडके. या हिरवे हिरवे गारगालीचे हरित तृणांच्या मातीचे त्या सुंदर मालीवरती फुलरा आणि खेळ किंवा आनंदी आनंदगडे या कविता आपल्याला सर्वांना माहिती आहेत. आपण सर्वांनी त्या बालभारतीच्या पुस्तकामध्ये अभ्यासलेल्या आहेत. अभ्यासलेल्या आहेत म्हणण्यापेक्षा त्याचा आनंद घेतलेला आहे बालपणी. तर ह्या कविता ज्यांच्या लेखणीतून आल्या ते म्हणजे गणपत बापूजी ठोंबरे अर्थात बालकवी निसर्ग कवी आपण त्याला म्हणतो. तर आज त्यांच्या कवितांवरती आधारित कार्यक्रम या आपल्या दोघीजणी मैत्रिणी करणार आहेत. त्याचा थोडक्यात परिचय. डॉक्टर रश्मी फडके या डॉक्टर आहेत पेशाने. ते उत्तम वाचक आहेत आणि सध्या आपल्याकडे असलेल्या जळगावमधल्या आविष्कार संस्थेच्या सचिवही आहेत. तसंच सुनीताताई पाटणकर या नाट्यक्षेत्रामध्ये त्यांनी विविध विषय हाताळलेले आहेत. विविध बक्षिसं विविध संस्थांमधले त्यांना काही बक्षिसं मिळालेली आहेत. मी त्यांचा काही तर फारसा हे करून वेळ आता खात नाही, पण मी त्यांना आता सुरुवात करून आणि त्याशिवाय त्या सध्या उत्कृष्ट उद्योजिका पण आहेत. तर मी त्यांना सध्या आता विनंती करते की नाही पुढील सूत्र हातात घ्यावी तो कार्यक्रमाला सुरुवात करावी. नमस्कार. उठ मुला गगहा अरुणोदय झाला. नवरंगी किरणांनी भूषविली बगही अवनी. मोद भरे रान भरे मंद सुगंधाते विकरे. शीतलहा वात पहा आळस हरण्या येत आहा. किलबिलती बागडती वृक्षावरती पक्षी किती. रव करती भृंगतती पुष्पांचा मकरंद पिती. फुलांवरी फळांवरी पतंग मोदे मजा करी. झटकन बसे झटकन कुठे उंच भराऱ्या घेत सुटे. आनंदे नभकोंदे हरुली आळसा तरतरी दे. पूर्वेला रवी आला मुला उठाया कथित तुला. काव्य गगनांगणातील नवल बालकवी तारा अतिविमल अशा उत्तरांनी ही कवींनी ज्यांचा गौरव केला. तोची आठवे बालकवीची रसवंती धीर जरा वाटे चेते. बालकवे चल उठ उठ वाता तूच निजशी तर सांग कोण मग जागविक जगता. अशा शब्दात प्रत्यक्ष गोविंदाग्रजाने प्रेमादरानं ज्याला अडवलं ते मराठी मनांना आपल्या मोहनदूर काव्यवाणीने मोहून टाकणारे बालकवी म्हणजेच त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना आणि त्यांच्या कवितांना आम्ही मी सुनीता पाटणकर
आणि मी डॉक्टर रश्मी फडके. आपल्यासमोर घेऊन बालकवी उर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचा जन्म खानदेशात धरणगाव येथे 13 ऑगस्ट 1890 या दिवशी झाला. त्यांचे वडील राव देवराव ठोंबरे हे फौजदार होते. अत्यंत सरळ, प्रेमाने वागणारे असल्यामुळे त्यामुळे ते समाजप्रिय होते. लहानपणीच धरणगावातील विठ्ठल पंत शुक्ल यांची कन्या गोदूताई हिच्याशी बापूराव देवराव ठोंबरे यांचा विवाह संपन्न झाला. शुक्ल घराणे हे वेदशास्त्र संपन्न, सुस्थितीत, भक्तिमान आणि सात्विक होतं. गोदूताईंना रामविजय, हरिविजय अशा मराठी पोथ्या त्या काळात वाचता येत होत्या बरं का. त्यांच्या आई तर दळताना नवीन नवीन भक्तिपर ओव्या रचून म्हणत असत. त्या संसारदक्ष, प्रेमळ व धार्मिक वृत्तीच्या होत्या. बापूराव आणि गोदूताई यांना एकूण 5 अपत्ये झाली. मोठी मनोरमा, मग अमृत, त्र्यंबक, कोकिळाताई आणि भास्कर अशी ही 5 अपत्ये. बालकवींच्या जीवनात त्यांची मोठी बहीण मनुताई उर्फ जीजी हिचे फार महत्त्वाचे स्थान होते. बालकवींच्या अंगी असणारी काव्यशक्ती ही त्यांना दोन्हीकडच्या आजींकडून लाभली. अशी जीजी म्हणजे मनोरमाताई, त्यांच्या ज्या ताई होत्या त्यांना काव्याची आवड होती. आणि ह्या मुलांची गंमत अशी की त्यांना भेंड्या खेळायची खूप हौस होती. आणि भेंड्या खेळण्याच्या निमित्ताने त्या सगळ्यांनाच खूप कविता पाठ होत्या, पाठांतर उत्तम होतं. पण क्वचित प्रसंगी भेंडी खेळताना जर काढायला झालं, एखाद्या शब्दाचे गाणी सुचेना, तर तिथल्या तिथे बालकवी त्या वयामध्ये रचना करून ती वेळ घालवून येत असत. आणि जीजींनी हे सगळं ओळखलं होतं आणि त्यांनी त्यांना खूप प्रोत्साहन दिलं. ते म्हणतात की मनोरमाताईमुळेच मी खरं तर जीवनामध्ये कविता करू शकतो. आणि मनोरमाताई खूप कविता वाचायच्या, त्यांच्याच बरोबर यांनाही कविता वाचनाचा नाद लागला. आणि मग ताईंनी त्यांना कविता रचण्यासाठी पण प्रोत्साहित केलं. बालकवींच्या आयुष्यात 2 लक्ष्मीबाई आल्या. एक म्हणजे त्यांची जीजी मनोरमाताई म्हणजेच लक्ष्मीबाई भावे, आणि दुसऱ्या म्हणजे रेव्हरंड टिळकांच्या पत्नी, आपल्या सगळ्यांना परिचित असलेल्या लक्ष्मीबाई टिळक. पण तिसरी लक्ष्मी मात्र आयुष्यभर त्यांच्यापासून दूरच राहिली, ती म्हणजे सप्तक. असो, काव्यरत्नावलीकार नारायण नरसिंह फडणवीसांच्या श्रमाने जळगावला पहिलं महाराष्ट्र कवी संमेलन भरलं होतं. त्या संमेलनाचे अध्यक्ष होते सुप्रसिद्ध कवी कर्नल डॉक्टर कीर्तिकर. तिथे प्रमुख असे महाराष्ट्रातले 23 कवी त्या संमेलनासाठी उपस्थित होते. रेव्हरंड टिळकही त्यामध्ये होते, विष्णू मोरेश्वर महाजनी होते. एकामागून एक कवी भाषण करत होते. आणि रेव्हरंड टिळकांचं चित्रकाव्य या विषयावरचं भाषण संपलं आणि व्यासपीठावर एक किरकोळ अंगाचा पण तेजस्वी डोळ्यांचा मुलगा येऊन उभा राहिला. अल्पमती मी बालक नेणे काव्यशास्त्र उत्पत्ती, अल्पमती मी बालक नेणे काव्यशास्त्र उत्पत्ती, कविवर्यांनो मदीय बोबडे ओल धरा परिचित्ती. असं तिथल्या तिथे रचलेल्या पद्यपंक्तीने स्वरचित कवितेने त्यांनी सुरुवात केली. त्याची ती ढिकाई बघून सगळे रसिक श्रोते अतिशय आनंदित झाले आणि सभा तल्लीनच झाली. बुद्धी विरहित आहे माझे काव्य पोरके आज, बुद्धी विरहित आहे माझे काव्य पोरके आज, त्यात वने मग होईल कैसे जनमनोरंजन. ठोंबरे यांच्या तोंडच्या या शेवटच्या 2 ओळी ऐकल्या आणि रेव्हरंड टिळकांना राहवलं नाही. ते आपल्या स्थानावरून उठले आणि त्यांनी जाऊन
ठोंबरेंची पाठ होती. आणि याच ठिकाणी अध्यक्षांनी म्हणजे माननीय कर्नल डॉक्टर कीर्तीकर यांनी त्या मुलाला बालकवी ही पदवी बहाल केली आणि उपर्ण चरीची टोपी असं घेऊन त्याचं कौतुकही केलं. यावरनं मला एक प्रसंग आठवतो. तुम्हाला आठवतो का? हो. सांगा. कुठला सांगा? अरे हा तर बालगंधर्व. ही लोकमान्य टिळकांनी जी उपाधी दिली नारायण राव राजहंसानं, त्याची आठवण मलाही अगदी बरोबर. ऐकताना झाली. तेव्हापासून त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे बालकवी या नावानं ओळखले जाऊ. खरं तर हे साल होतं 1907, पण 1903 सालापासूनच त्यांनी काव्यरचनेला सुरुवात केली. 1903 ते 1907 या कालावधीमध्ये वनवासी करता त्यांनी अनेक कविता लिहिल्या होत्या. मंगल कार्यानिमित्त पद्यरचना केली होती, म्हणजे बुद्ध मंगलाष्टक वगैरे या स्वरूपात. मावस भावाच्या संस्कृत प्रमाणपत्रांना मराठी पद्यांचा पेहराव चढवला. मामे बहिणीला गुरुस्तोत्र आणि आरतीही रचून दिली होती. जुन्या वळणाच्या असंख्य कविता त्यांनी तोपर्यंत लिहिल्या होत्या, कारण त्यांच्यावरती मोरेश्वर महिपती यांचा प्रभाव होता, कारण त्यांनी तेच वाचलं होतं लहानपणापासून. वयाच्या 13व्या वर्षी त्यांनी वनमुकुंद ही कविता लिहिली. निंब जांब जांभळ शेंदरी, निंब जांब जांभळ शेंदरी, तुळशी बहुतची झाक मारी, जणू काय ती येई धावुनी, जणू काय ती येई धावुनी, असेच वाटे पहा साजणी, पुढे पाहिली खैरी झाडे, अशीच मोठी मेंदी वाढे, जाई जुई ती फार वाढली, जाई जुई ती फार वाढली, गुंफा मोठी बहुतची झाली, अशा वनी मी ऐकिली मुरली, अशा वनी मी ऐकिली मुरली, तिला ऐकुली वृत्ती निमाली, काय कथू त्या सुस्वर नादा, काय कथू त्या सुस्वर नादा, पुढे पाहिले रम्य मुकुंदा, पुढे पाहिले रम्य मुकुंदा, गोपानी तो वेष्टित झाला, गळी फुलांचा हार शोभला, कटी पितांबर सुंदर दिसला, गोप खेळती नाना लीला, कितीक खेळती आट्या पाट्या, कितीक खेळती दांडू विट्या, अशा करीती ते नाना लीला, अशा करीती ते नाना लीला, देवभक्ता अधीन झाला, देवभक्ता अधीन झाला. जळगावच्या कवी संमेलनानंतर काही दिवसातच बालकवींचे वडील आजारी पडले. त्या लोकांनी घरच्या मंडळींनी त्यांची सेवा केली, पण दिवसेंदिवस त्यांचा आजार वाढत गेला आणि 16 फेब्रुवारी 1908 रोजी त्यांचं निधन झालं. वडील गेल्यावर त्यांची येणारी पेन्शन आपोआपच बंद झाली. तो काळ असा होता, सगळ्या स्वातंत्र्य चळवळी चालू होत्या, वंगभंगाची चळवळ चालू होती आणि त्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये अमृत म्हणजे त्यांचे मोठे बंधू वगैरे उतरलेले होते, त्यामुळे त्यांची नोकरीही गेली. संसार तसा घरात मोठा होता, पण आर्थिक परिस्थिती अगदीच डळमळीत होती आणि अशा वेळी कोणी आश्रय देणारं, कोणी मदत करणारं त्यांना नव्हतं. अशा मनस्थितीत, खांबावलेल्या मनस्थितीचं वर्णन करण्यासाठी त्यांनी त्याही वेळी दुबळे तारू या नावानं कविता लिहिली. कसे हकारू शिडावीण दुबळे तारू, कसे हकारू शिडावीण दुबळे तारू, तुडुंब सागर भरला आहे, तुष्टकाल झंझाविल आहे, तुफान तेणे खेळ तर आहे, कसे हकारू शिडावीण दुबळे तारू. मायावरती भ्रमेल काहे, मायावरती भ्रमेल काहे, भ्रमता प्रलयी बुडेल काहे, चित्ता चिंता जाळीत आहे, कसे हकारू शिडावीण दुबळे तारू. मोठी कविता आहे आटकडव्यांची, पण मी बऱ्याच त्यांच्या कविता थोड्या घेतो. त्यानंतर त्याच मनस्थितीत म्हणजे वडील वारले आणि यमाचे दूत ही कविताही त्यांना त्याच वेळी स्फुरली. बोलावितात विक्राळ यमाचे दूत,
बोलवितात विक्राळ यमाचे दूत गिरिशिखरावर आपसरोनी काळ्या अंधारात दडोनी किंवा पडक्या बुरुजावरून शब्द येतात चल नको बसू जगतात परिस्थितीची कठोर भूते क्षणात करीती शून्य मनाते पूर्वस्मृती मग ताजी होते जळते त्यात हृदयाचे भूत बोलावितात विक्राळ यमाचे दूत. आई किंवा वडील वारले की एका वर्षाच्या आत मुलाचं किंवा मुलीचं लग्न केलंच पाहिजे, नाही तर पुढे 3 वर्ष करता येत नाही, अशी रूढी त्या काळात तरी समाजात खूपच रुजली होती. त्यामुळे जेव्हा त्यांचे वडील गेले तेव्हा त्यांची आई त्यांच्या मागेच लागली की तू आता लग्न कर. आर्थिक परिस्थिती तर भेडसावतच होती आणि शिक्षणही पूर्ण झालेलं नव्हतं. त्यामुळे बालकवी म्हणत होते, अगं आई, शिक्षण माझं पूर्ण नाही, आपली आर्थिक स्थिती चांगली नाही. यावर त्यांची आई म्हणाली, चतकोरातला तुकडा तोच असेल तो तीही खाईल. शेवटी आईच्या आग्रहासाठी म्हणून त्यांनी 7 वर्षाच्या जोशी यांच्या मुलीशी 1908 साली विवाह केला. म्हणजे बालकवी होते 18 वर्षाचे आणि त्यांच्या पत्नी होत्या फक्त 7 वर्षाच्या. त्यानंतर लगेचच ते नाशिकला शिकायला म्हणले. कुठे दूध मांडे यांच्याकडे ते शिक्षणासाठी राहिले. संध्याकाळी ही गुरु शिष्यांची जोडी दूर दूर फिरायला जायची. काव्याबद्दल साहित्याबद्दल चर्चा करायची. एकदा ते दोघं फिरत फिरत तपोवनात गेले. तिथल्या ओढ्यांच्या संगमाजवळची वनश्री पाहून स्थाने रामायण कविर्देवी वाचम अभिवृदन असे उद्गार बालकवींच्या तोंडून बाहेर पडले. आणि बालकवींनी रामायणातील एका कथाभागावर 6 सर्गांचं काव्य लिहिलं. त्यात रामाला कौसल्याचा वियोग झाला त्यावेळेचं अत्यंत करुणामय अशा पद्धतीने त्यांनी वर्णन लिहिलं होतं. ते ऐकत असताना वाचत असताना दूध मांडे यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले आणि ते बालकवींना म्हणाले, अरे त्र्यंबका, तुलाही आईचा वियोग झालाय. रामाच्या निमित्तानं तू स्वतःच्याच मनस्थितीचं वर्णन केलंयस यामध्ये. जळगावचं संमेलन झालं आणि रेवगण कवी टिळकांच्या मनातून हा मुलगा काही जात झाला की याला पुढे आणलं पाहिजे, याला मदत केली पाहिजे असं त्यांना खूप वाटत होतं. अर्थात फक्त त्यांना याच एका मुलाबद्दल वाटत होतं असं नाही, तर त्यांना हे जे नवोदित कवी बाल वयातले असायचे त्या सगळ्यांनाच मदत करावी, त्यांना पुढे आणावं, होतकरू कवींना उत्तेजन द्यावं असं नेहमीच वाटत असतं. त्यानंतर बडोद्याचं संमेलन झालं. त्या बडोद्याच्या संमेलनानंतर 1.5 महिन्यानं बालकवी नगरला रेवगण टिळकांच्याच घरी राहायला गेले. ते घर म्हणजे सरस्वतीचा खुला दरबार होता. पूर्ण काव्यमय वातावरण होतं त्या घरात. त्यांच्या पत्नी कवयित्री लक्ष्मीबाई टिळक नवीन नवीन मराठी पुस्तकं मासिकं त्यांच्याकडे खूप येत असत. टिळक आपली नवीन कविता नित्य आपल्या भोवतीच्या मंडळींना वाचून दाखवायचे आणि त्यातलं मर्मही समजावून सांगायचं. याचा बालकवींना खूप फायदा झाला. बालकवींसारख्या प्रतिभाशाली कवीचा काव्यवृक्ष तिथंच बहरला असं म्हणायला हरकत नाही. कारण लक्ष्मीबाईंचं प्रेम, टिळकांचं प्रोत्साहन, दत्तोपंत पारणे, मुळे, उदगरे वगैरे बरोबरीच्या आनंदी वृत्तीच्या मित्रांचा सहवास, गोड वातावरण आणि उदयोन्मुख कवीचे भोवती वलय, त्यामुळे बालकवी आपली सगळी आर्थिक परिस्थिती, उदासीनता थोडीशी विसरून गेले आणि मनाचा आणि नव्या जोमानं त्यांची प्रतिभा तिथे बहरली. आनंद, मनोरंजन, खेळगडी, बालबोधमेवा वगैरे मासिकातून त्यांची कविता झळकू लागली. त्यांच्या काव्याची सुरुवात जरी 1903 पासून झाली असली तरी फुलराणी, निर्झर वगैरे अशा नितांत सुंदर आणि निसर्गाशी गोड गाणी बालकवींनी नगरमध्ये आल्यावरच रचली आणि याच काव्यांमुळे त्यांना निसर्गाचा कवी असे नावही मिळाले. फुलराणी ही कविता कुणाला माहीत नसेल अशी व्यक्ती विरळच असेल.
फुलराणीच्या संदर्भात आणि एक मला गोष्ट सांगावीशी वाटते, ती म्हणजे की त्यांनी पूर्वी खूप मोरोपंत, महिपत यांच्या कविता वाचल्या होत्या आणि त्यांच्यावर त्यांच्या कवितांचा बराच तगडा प्रभावही झाला होता. बालकवींच्या अनेक कवितांमध्ये आपल्याला एक गोष्ट अशी पाहायला मिळते. फुलराणीमध्येही एक सुरेख कथा आपल्याला सापडते, ती म्हणजे छोटीशी नाजूक सुंदर सोनुली फुलराणी आणि तिला वारा चिडवतोय की तू रविकराच्या प्रेमात तर पडली आहेस का? तर लोक काय पाहते आहेस ग? इतकं विलक्षण आहे हे सगळं की एक दैदिप्यमान सूर्यकिरण आणि नाजूक कोवळी कळी. आपण ती कविता आता ऐकूयाच तर. फुलराणी. प्रत्येक जणांना पाठवली असेल. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती. गोड निळ्या वातावरणात अवघ्याज मने होती डोलत, प्रणय चंचला त्या भुईला अवगत नव्हत्या हुमाईला. आईच्या मांडीवर बसुनी झोके घ्यावे गावी गाणी, याहुनी ठावे काय केला साध्या भोळ्या फुलराणी. आंदोली संध्येच्या बसुनी, आंदोली संध्येच्या बसुनी, झोके झोके घेते रजनी, त्या रजनीचे नेत्र विलोल, त्या रजनीचे नेत्र विलोल, नवी चमकती ते ग्रह गोल, जादू टोणा त्यांनी केला, जादू टोणा त्यांनी केला, चैन पडेना फुलराणीला, निजली शेते निजली राने निजले प्राणी थोर लहान. अजून जागी फुलराणी आज कशी ताळ्यावर नाही, लागे ना डोळ्यांशी डोळा, लागे ना डोळ्यांशी डोळा, काय जाहले फुलराणीला, काय जाहले फुलराणीला. कुणी कुणाला आकाशात, कुणी कुणाला आकाशात प्रणय गायने होते गात. हळूच मागुनी आले कोणी, कुणी कुणाले चुंबन दान. प्रणय खेळे पाहून चित्ती विरहात फुलराणी होती. तो योगींच्या प्रेमदेवता वाऱ्यावरती फिरता फिरता हळूच आल्या उतरून खाली, फुलराणी सह करण्या खेळी. परस्परांना खुणावुनी नयनी, त्या बदल्या इतर आमची राणी. तेजोमय नव मंटप केला, तेजोमय नव मंटप केला, लख पांढरा 10 दिशाला, जिकडे तिकडे उधळीत मोती दिव्य वराडी गगनी येती. लाल सुवर्णी जगे घालुनी, लाल सुवर्णी जगे घालुनी, हासत हासत आले कोणी, कुणी बांधिला गुलाबी फेटा, कुणी बांधिला गुलाबी फेटा, झगमगणारा सुंदर मोठा, आकाशी चंडोल चालला, आकाशी चंडोल चालला, हा वाघ निश्चय करावयाला. हे थाटाचे लग्न कुणाचे, हे थाटाचे लग्न कुणाचे, साध्या भोळ्या फुलराणीचे, साध्या भोळ्या फुलराणीचे. गाऊ लागले मंगल पाठ, गाऊ लागले मंगल पाठ, सृष्टीचे गाणारे भाट. वाजवी सनई मारुत राणा, कोकिळ घेताना वरताना. नाचू लागले भारद्वाज, वाजविती निर्झर पखवाज. नवरदेव सोनेरी रविकर, नवरी ही फुलराणी सुंदर. लग्न लागले सावध सारे, सावध पक्षी सावध वारे. तवमय हा अंतपट फिटला, भेटे रविकर फुलराणी. वधूवरांना दिव्य रवानी, वधूवरांना दिव्य रवानी, कुणी गायली मंगल गाणी. त्यात कुणीसे गुंफत होते, त्यात कुणीसे गुंफत होते, परस्परांचे प्रेम आहाते. आणिक तेथील वनदेवीनी दिव्य आपुल्या उच्छ्वासाने लिहित होत्या वातावरणी फुलराणीची गोड कहाणी. गुंगत गुंगत कवित्या ठाई, गुंगत गुंगत कवित्या ठाई, स्फूर्तीसह विहराया जाई. त्याने तर अभिषेकच केला, त्याने तर अभिषेकच केला, नवगीतानी फुलराणीला, नवगीतानी फुलराणीला.
या फुलराणीला ही कविता ऐकली की आपल्याला आणखीन एक गोष्ट सगळ्यांना आठवते, ते म्हणजे पु ल देशपांडे आणि भक्ती बर्वे. मला तर ते सारखं लिहिताना किंवा याच्याशी बोलताना विडोवे विडोवे गाव गांधीचे हंत तोडांच्या, तिला ते शिकवत असतात मोठ्या तोंडात ठेवून वगैरे, तेच सगळं आठवत होतं सतीश दुभाषी. आणि मला असंही वाटलं की फुलराणी आपल्याला ही कविता आवडत होती, शाळेत होती, पण त्या फुलांच्या फुलराणीमुळे, ती फुलराणी नाटकामुळे ती आणखी आणखी बहरली, समाज मनात पसरली असे वाटतं. बालकवींना जेव्हा या कविता सुचल्या तेव्हा त्यांचं वय होतं 21-22 वर्षांचं आणि त्यांच्या पत्नी अर्थातच 10-11 वर्षांच्या. त्यांच्या पत्नी पार्वतीबाई ठोंबरे आपल्या आत्मचरित्रात लिहितात, त्या म्हणतात, माझी सासरी येण्याची ही पहिलीच वेळ होती. बालकवींच्या सहवासाला मी प्रथमच आले होते. प्रथम त्यांना लग्नात पाहिलं होतं आणि त्यानंतर कधीतरी ओझरतं पाहिलं होतं. नवरा म्हणजे काय, नवरा म्हणजे कोण याची काहीच कल्पना नव्हती. घरातल्या कोणीतरी म्हणायच्या, सासूबाई किंवा नणंद, पार्वती उठ, घरात जा, तुझा नवरा आलाय. मग या विचारायच्या, नवरा म्हणजे कोण? मग त्यांच्या या प्रश्नाने धाकट्या वत्स किंवा इतर सगळे घरातले हसायचे. त्या लिहितात, सगळ्यांनी हसण्यावारीच नेलं होतं म्हणून बरं. आणखीन एका ठिकाणी त्या लिहितात की आई वडिलांना मी एकुलती एक होते, माझं खूप गोड कौतुक झालं आणि त्यामुळे मी बहुधा थोडी हट्टीही होते. मला वाटतं, म्हणजे त्यांनाच असं वाटतं की बालकवींना फुलराणीचे जे चित्र सुचलं, त्याने जे रंगवलं कवितेमध्ये, ते स्वानुभवातून तर आलं नसेल. गोड निळ्या वातावरणात अव्याजपणे होती डोलत, प्रणय चंचला या भ्रुलीला अवगत नव्हत्या कुमारी. आईच्या मांडीवर बसुनी झोके घ्यावे गावी गाणी, या गुणी ठावे काय केला साध्या पोळ्या फुलराणी. त्यानंतर ते असंही म्हणतात की बालकवी घरात आले की त्या पडून जायच्या. त्यांना पाहिलं की त्यांना लटलत लटलत कापायला व्हायचं म्हणून. त्यांच्या चष्म्याची सुद्धा भीती वाटायची. कधीतरी त्यांना जेवायला वाजायची वेळ आली तर वस्तू हातातून त्यांच्या ताटात पडायच्या की बालकवी खूप चिडायचे. मला इथं असंही वाटलं की इतका मृदुल मनाचा कवी पण बायकोवर चिडण्यात नाही होत्या. त्यानंतर त्या म्हणतात, मी कसली जाते क्षमा मागायला, मी तर खूप घाबरलेली असायची. मग थोडे शांत झाले की बालकवी घरात यायचे, मग मी घरातून बाहेर सटकायची. त्या पुढे म्हणतात, बालकवी अत्यंत कोवळ्या मनाचे होते. ते त्यांना म्हणायचे, आता नाही ना हट्ट करणार, आता नाही ना लाजणार. आणि ते ऐकून मग मात्र त्यांना मोठा उल्का यायचा. म्हणून त्या म्हणतात की तारकांच्या गाण्यातली एक कल्पना बालकवींना यावरूनच तर सुचली नसेल. ती कल्पना अशी आहे, एखादी तरुणी रमणी रमणाला आली गोनी, एखादी तरुणी रमणी रमणाला आली गोनी, लज्जा मूढ भिरुचती शंकित जर झाली चित्ती, तिच्याच नयनी कोणी बिंबुनी धीट तिला बनवा बाई, भुलवाग रमणाला. बालकवींची निसर्ग कविता म्हणजे निसर्ग पाहून त्यांच्या मनावर जो संस्कार घडला, त्यांच्या अंतःकरणात कल्पनांचे जे तरंग उठले, त्याचे काव्यमय निवेदन आहे. अर्थातच ते निवेदन प्रत्यक्ष निसर्गासंबंधी नसून मनावर जो त्यांचा संस्कार झाला त्या संबंधाचे. त्यामध्ये बालकवींचे व्यक्तित्वही आपल्याला अगदी सरळ दिसते, पण आपलं व्यक्तित्व वेगळं ठेवून निसर्गाचे आखीव रेखीव आणि हुबेहूब परिणामकारक चित्र ते नेहमीच काढत होते. मेघांचा पाऊस, श्रावण मास, मधुयामिनी, तडाग असतो तर ही सगळी रेखाचित्र, ही सगळी रेखाचित्र पाहिली म्हणजे हे आपल्या लक्षात येतं. आपण
आपण सगळेच जण शाळेमध्ये शिकलोय. श्रावण मासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरून येऊन पडे. वरती बघता इंद्रधनुचा गोप दुहेरी विणलासे, मंगल तोरण काय बांधले, नभो मंडपी कुणी भासे. खरोखर इतकं सुरेख वर्णन निसर्गाचं आपल्याला यामध्ये दिसतं. श्रावण मास आपण सगळेच अनुभवतो. सरसर येणारं शिरवं आपण पाहतो, इंद्रधनु पाहतो. पण कधीही सुचलं नाही, म्हणजे मला हे अगदी लहानपणापासून प्रामाणिकपणे वाटतं की त्यांना ते दिसलं की नभो मंडपी मंगल तोरणच कुणी बांधलंय की काय. पण आम्हाला तानापीही निपाचा याच्या पुढे इंद्रधनुष्याबद्दल काही कळलं नाही. झालासा सूर्यास्त वाटतो सांज, आहा हा तो उघडे, तरुशिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पडे. उठती वरती जगदा वरती अनंत संध्या राग पहा, सर्व नभावर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा. बलाक माला उडता भासे कल्पसुमांची माळ चिते, उतरून येती अवनी वरती ग्रह गोलचिते एकमते. खडखड भिजले अपुले पंख पाखरे सावरती, सुंदर हरणी हिरव्या कुरणी निज बाळांसह पागडती. खिल्लारे ही चरती राणी गोपही गाणी गात फिरे, मंजुळ पावा गायत यांचा श्रावण महिमा एक सुरे. सुवर्ण चंपक फुलला विपिन रम्य केवळा दरवळला, पारिजातही बघता भामा रोष नदीचा मावळला. सुंदर परडी घेऊन हाती पुरोपकंठी शुद्धवती, सुंदर माला या फुलमाला रम्य फुले पत्रे कुळती. देवदर्शना निघती ललना हर्ष माईना हृदयात, वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत. असंच पाऊस काळाचं रंगचित्र डोळ्यांना भुरळ पाडणारं आणि हृदयाला स्पर्शही करणारं. फिकट निळीने रंगवलेला कापूस मेघांचा, फिकट निळीने रंगवलेला कापूस मेघांचा, वरुनी कुणी गुलजार फिरविला हात कुसुंब्याचा. तयात हसली मंदपणी ती चंद्रकला राणी, तयात हसली मंदपणी ती चंद्रकला राणी. कडे कडेच्या मेघांवर ये मोत्यांचे पाणी, इंद्रनीचा रंग बहरवी गिरीच्या अंगाला. मधुनी जळाली शुभ्र शोभते ती को वनमाळा, चौबाजूला थाट दाटला हा हिरवाडीचा. सृष्टी सतीने साज घातला पाऊस काळीचा, पाऊस काळीचा. अशीच आणखीन एक कविता म्हणजे जरा सगळ्यांची माफी मागतो. गदसभोवती रान साजणी तू तर चाफेकळी, तू तर चाफेकळी. काय हरवले सांग शोधिसी या यमुनेच्या जळी. हो गदसभोवती रान साजणी तू तर चाफेकळी. ती वनमाला म्हणे दुपाळा हे तर माझे घर. पाहत बसते मी तर येते जललहरी सुंदर. हो गदसभोवती. बालकवींच्या शब्दात रंगांची प्रेमयाही आपल्याला दिसून येते. हिरवे हिरवे गारवांची, नीलकोणी इंद्रमणींच्या कांती, गोकर्णी मिश्र जांभळे या ओळी कानावर पडल्या की ते रंग आपल्या डोळ्यासमोर आपोआपच उभे राहतात. कवी अधिक प्रमाणात त्यांच्या कवितांमध्ये गंधाचंही संवेदन आहे आणि मखमली लुसलुशीत या शब्दांनी स्पर्श संवेदनाचं सुखही आपल्याला मिळतं. रसाळपणा तर आहेच. गोविंदा गैलानी बालकवींच्या कवितेला रसवंती म्हटलेलं आहे. प्रसन्न वृत्तीत आणि विषण्ण वृत्तीत स्फुरलेल्या दोन्ही प्रकारच्या निसर्गविषयक कवितांशी बालकवींच्या जीवनाचा साक्षात संबंध आहे. म्हणूनच त्या भावोत्कट आणि हृदयस्पर्शी झाल्या. बालकवींनी खानदेशाच्या ग्रामीण परिसरात पातळ पाणी आणि काळाकुंडाच्या घाटात, खंडाळ्याजवळच्या बोर घाटात आणि महाबळेश्वरला
प्रकृतीच्या पर्यवेक्षणात रात्री मागून रात्री आणि दिवसांमागून दिवस घालवले होते. अस्तोदय, चंद्राचं चांदणं, तारामंडळ, भिन्न भिन्न ऋतू, नदी, पर्वत, वने आणि निसर्ग सृष्टीची विविध रूपं तासनतास पाहण्यात त्यांना मनसोक्त आनंद होत असे. निसर्गाचं सूक्ष्म निरीक्षण करताना त्यांनी जी सुंदरता त्यांच्या अनुभवास आली तिलाच शब्दात साकार केल्या. सृष्टीच्या सान्निध्यात त्यांना स्वतःचं देहभान राहत नसे. ते म्हणतात, सृष्टी चमत्काराचे पाहुनी नाना विलास नयनानी, या शूद्र मर्त्य देही आसक्ती अल्प राहिली नाही. निर्झरमय काननमय गायनमय दिव्य जाहला देह, सृष्टीचेही पुरेना विचाराया स्वैर त्याजला देह. असा आपला दिव्य अनुभव त्यांनी सांगितला. बालकवी सौंदर्यवादी होते. कामरूपिणी सृष्टीच्या सौंदर्याचा त्यांना अनावर मोह होता. सृष्टीत जे जे काही सुंदर असेल ते त्यांना तिथं त्यांना चैतन्याचं दर्शन व्हायचं. या सौंदर्यावर त्यांचं मनपूर्वक प्रेम होतं. सौंदर्याचा साक्षात्कार होताच त्यांचं मन म्हणायला लागायचं, सुंदरतेच्या सुमनावरचे तव चुंबुनी घ्यावे, सुंदरतेच्या सुमनावरचे तव चुंबुनी घ्यावे, चैतन्याच्या गोड ओवळ्या पुन्हात विंदावे, प्रीती सारिका गीत तियेचे ऐकावे कानी, बनवावे मन धुंद रंगुनी काव्य सुधा पाणी. त्यांची ज्यावेळी वृत्ती आशावादी असायची त्यावेळी त्यांना अरुण, संध्या रजनी, फुलराणी, निर्झरास, फुलपाखरू, फुलवेली, संध्या तारका, प्रेमलेख अशा कविता सुचलेल्या. त्यांच्या कवितांचा उल्लेख करायचा तर तो खूप आहे. गर्दसभोवती जी आता एक संधी साधली मी उगीचच गाण्याची, तर ती कविता अपूर्ण आहे आणि आपल्याला त्यातली 2-3च कडवी माहिती आहेत जी मत्स्यगंधामध्ये वापरली आहे नाटकामध्ये. परंतु त्याची खूप कडवी अनेक कविता अपूर्व आहेत, त्यातलीच ती एक आहे. आणि उपलब्धमध्ये त्याची 10 कडवी आहेत आपल्याकडे आणि अजून ती कविता अपूर्वच आहे. अशा अनेक अपूर्व कविता त्यांच्या. रेवरंड टिळक म्हणतात की या त्यांच्या कविता अर्वाचीन विदग्ध वाङ्मयात निरंतर शोभणाऱ्या आहेत. कल्पनांचं सहजपण, रचनेतला सरळपणा आणि वर्णमाधुर्य यात हे त्यांच्या कवितेचे गुण म्हणजे त्यांना ईश्वराकडून मिळालेली संपत्ती आहे. या ज्या बालकवींच्या कविता आहेत त्यातला एक विशेष असा आहे की प्रेमाबरोबर त्यात पावित्र्यही आहे आणि आशेच्या जोडीला उत्साहही आहे. आशेच्या जोडीला उत्साह हे सारखं सांगावं लागतंय म्हणजे काय, त्यांच्या पत्नीनेच म्हटलंय की अनेकदा उदासीनता त्यांना घेरून राहिलेली असायची. म्हणजे वाचत गेलं ना चरित्र की असं वाटतं की त्यांना जे शेवटचं मरण आलं किंवा त्यांच्या घरात जे काही वातावरण होतं ना ऐकून त्यामुळे पण ते सारखे उदासीन असायचे. आणि मगाशी मी म्हटलं तसं लक्ष्मी खूप दूर होती त्यामुळेही ती उदासीनता त्यांना घेरून राहायची. त्यामुळे उदासीनतेवरती सुद्धा त्यांनी बऱ्याच कविता लिहिलेल्या आहेत. पण इतकं सगळं असताना सुद्धा आशेचं किरण त्यांच्या म्हणजे निसर्ग प्रेमामुळे आशेचं किरण सतत त्यांना उत्साही ठेवायचं आणि म्हणूनच या इतक्या सुंदर कविता निसर्ग कविता आपल्यासमोर त्यांनी मांडलेल्या. या सगळ्याच कविता इतक्या छान आहेत. परत तेच वेळेअभावी सगळ्या घेता येत नाही, पण अरुणा या कवितेत दिशा परस्परांना म्हणतायत, तेजाने न्हाळीते जगाला कोण सखे बाई, दिशा एकमेकीला म्हणतायत, तेजाने न्हाळीते जगाला कोण सखे बाई, नवल आगाई तेजोमय तू तेजोमय मी, या मेघाच्या तुंजामध्ये ही लपली कोण, तिला बोलवा पुरे गळे ग हा तुमचा मान, आम्ही गवळणी हृदय रसांनी प्रेमाला, प्रेम काल हा म्हणतो कोणी, अरुणोदय झाला अरुणोदय झाला. आता याच दिशा संध्या रजनी या कवितेत चंद्राला उद्देशून म्हणतात. मगाशी आपण पाहिलं ते अरुणोदयाला, आता चंद्राला उद्देशून म्हणतात. तुमची राणी बसे सारखी तुम्हा न्याहाळीत,
तुमची राणी बसे सारखी तुम्हा न्याहाळीत, गगनाच्या चौकात चलावो या रजनीनाथ. धवल चंद्रिके दे आलिंगन दिव्य यामिनीला, बहिणी बहिणी तुम्ही सुखाने चंद्राशी खेळा. का तारांनो तुम्ही लाजता हा मंगल काल, निर्मत्सरवा प्रेम संगमी हो हा चिरकाल. इथे बालकवीने चंद्रिका आणि यामिनी यांना सवत सवत असं बिलकुल म्हटलं नाहीये, तर बहिणी बहिणी असं म्हटलं आहे. आणि ती एक विशेषताच आहे असं म्हणावंसं वाटते. तारकांचे गाणे या कवितेत तारका निरनिराळे खेळ खेळून शेवटी म्हणतात, अनेक असले खेळ करू, अनेक असले खेळ करू, प्रेमाशी विश्वास भरू, सोडूनिया फुले श्वास, सोडूनिया फुले श्वास, जगी नाचू उल्हास. नगरमध्ये बालकवींचा पुनर्जन्म झाला असं प्रत्यक्ष त्यांच्या आईलाच वाटत होतं. हो ना मावशी? याचं कारण असं की रेवढण टिळकांकडे असताना 40 दिवसाचा मुदतीचा ताप त्यांना आला. तसं वय काय फार नव्हतंच, पण त्यावेळेला रेवढण टिळकांनी आणि लक्ष्मीबाई टिळकांनी त्यांची खूप सेवा केली. म्हणून त्यांच्या आई सातत्याने म्हणायच्या की माझ्या मुलाचा पुनर्जन्म झालाय आणि तो या दाम्पत्यामुळे झाला. सृष्टी नियमानुसार बालकवींचं वय वाढतच होतं, पण वृत्तीने मात्र ते निरागस बालकच राहिले. तारुण्य सुलभ प्रेमाची गाणी जवळजवळ कधी त्यांनी लिहिलीच नाही. त्यांनी कवितेतून जगाला संदेश देण्याचा कधीही आवडला नाही. त्यांना वस्तूंमधून सौंदर्य दिसले आणि तेच त्यांनी लिहिले देखील. वस्तूमध्ये काव्य विलसते, श्रवणी नयनी हृदयी उतरुनी, पूर्ण करी जे जडजीवाते. बाह्य वेश जरी सुंदर धरिते, मंजू गीत त्या मधुनी स्फुरते. दिव्याहा मग ते अवतरते, मी तू पडते क्षणी विसरविते, लावी अखंड ध्यास जीवाते. म्हणजे इथं मीतूपणा विसरून जाणं वगैरे किंवा वरती जे निर्मत्सरवा प्रेमसंगमी पोहा चिरकाल, तर त्यांना हे जे माणसांसारखं द्वेष मत्सर हे सगळं आहे ना, तर ते त्यातून हे सांगतायत की हे सगळं सोडून आपण एकमेकाच्यावर प्रेम करत राहिलं पाहिजे. प्रेम हा त्यांचा ध्यास होता. प्रेम म्हणजे वात्सल्य, ममता, जिव्हाळा सर्व प्रकारचं. रेवढण टिळकांनी बालकवींना कवितेकडे पाहायची नवीन दृष्टी दिली. काव्य म्हणजे व्याकरण नव्हे, काव्य म्हणजे शुद्धलेखन नव्हे, अलंकार नव्हे, काव्यालंकार नव्हे, काव्य म्हणजे वस्त्राभरणे म्हणजे सौंदर्य नव्हे, आधी सौंदर्य आणि मग ही उपकरणं. हे आपलं मत टिळकांनी बालकवींना पटवून दिलं. बालकवी 1910च्या दरम्यान टिळकांकडे राहायला गेले. त्यापूर्वी मात्र फक्त एकच कविता त्यांनी लिहिली होती, म्हणजे निसर्ग विषय, ती म्हणजे आनंदी आनंदगडे. आनंदी आनंदगडे, इकडे तिकडे चोहीकडे, वरती खाली मोद हरे, वायू संगे मोद फिरे. नभात भरला दिशात फिरला, जगात उरला, मोद विहरतो चोहीकडे, आनंदी आनंदगडे. सूर्यकिरण सोनेरी हे, कौमुदी हसते आहे, खुलली संध्या प्रेमाने, आनंदी गाते गाणे. मेघ रंगले चित्त दंगले, कान स्फुरले, तिकडे तिकडे चोहीकडे, आनंदी आनंदगडे. वाहती निर्जर मंद गती, डोलती लतिका वृक्षगती, पक्षी मनोहर पूजित रे, होणा धाकातात बरे. कमल विकसले भ्रमर गुंगले, डोलत बदले, इकडे तिकडे चोहीकडे, आनंदी आनंदगडे, आनंदी आनंदगडे. पण या कवितेच्या शेवटी जे कडवं ते लिहितात ते पुन्हा हेच. त्यांना वाटतं की आपल्या घरात जो स्वार्थ द्वेष मत्सर याचा त्यांना अनुभव येत होता, म्हणून ते त्यांच्या तोंडातून सहजोद्गार बाहेर पडतात. स्वार्थाच्या बाजारात
किती पामरे रडतात, स्वार्थाच्या बाजारात किती पामरे रडतात, त्यांना मोद कसा मिळतो, सोडून स्वार्था तो जातो. त्यांना मोद कसा मिळतो, सोडून स्वार्था तो जातो. द्वेष संपला, मत्सर गेला, आता उरला इकडे तिकडे चोहीकडे, आनंदी आनंदकडे. बालकवी वयाने वाढत होते, पण वृत्ती मात्र बाल होती, निरागस होती. त्यांनी अनेक बालकविता लिहिलेल्या आहेत आणि त्या आनंद, बालबोध मेवा, खेळगडी या मुलांच्या मासिकातून प्रसिद्धही झालेल्या आहेत. ऐकूया पुढे. आई आई चांदोबा मजला देई, आई आई चांदोबा मजला देई, धावत धावत देवा जातो, माझ्या मागे तोही येतो. धावत धावत देवा जातो, माझ्या मागे तोही येतो. मी थांबे तर तोही थांबतो, खेळत नाही चांदोबा मदशी पाही. मला तरी चांदोबा देतील, ललायच्या नाही मी पलभल. त्याशी मी ठेलेन दिवसभल, देई आई चांदोबा खेळण्या मला देई. बोलायाचा नाही त्याला, तुदडवली देईन ठेवायाला. पाहू देशील नापन मदला, तो मी नाही तो मी काही, देणार कुणाला देणार कुणाला. आता इथं बोलायाचा नाही हे अगदी बाल स्वभावानुसारची कल्पना आहे. चांदोबा हा कासेचा आहे. ह्या निरागस आणि रमणीय कल्पना त्यांनी तसंच चिमणीचा घरटा चोरीस गेला. ते कॉन्व्हेंटमध्ये ज्या शिकवत होते तिथे असलेल्या इंग्रजी कवितेवरून त्यांना ही कविता सुचली. ती इंग्रजी कविता होती, हू स्टोल द बर्ड्स नेस्ट. ते लिहितात, चिव चिव चिवरे तिकडे तू कोण रे, चिव चिव चिवरे तिकडे तू कोण रे. कावळे दादा माझा घरटा नेलास बाबा. नाही ग बाई चिमुतई तुझा घरटा कोण नाही. कपिला मावशी घरटे मोडून तू का जाशी. नाही ग बाई मोडेन कशी, मऊ गवत दिले ना कुशी. कोंबडी तई माझा घरटा पाहिलास बाई. नाही ग बाई मुळली नाही, तुझा माझा काही संबंधच नाही. आता बाई पाहू कुठे, जाऊ कुठे, राहू कुठे. गरीब बिचाऱ्या चिमणीला सगळे टपले छायण्याला. चिमणी लांब पोपट बोले, का गे तुझे डोळे ओले. काय सांगू बाबा तुला माझा घरटा कोणी नेला. चिमटई माझ्या पिंजऱ्यात येतेस का बाई. पिंजरा किती छान माझा, सगळा शिन जाईल तुझा. जळलो तुझा पिंजरा मेला, त्याचे नाव नको मला. राहीन मी घरट्या विना, चिमणी उडून गेली राना. लहान मुलांना विज्ञानाचे ज्ञान व्हावे यासाठी इंग्रजीमध्ये मुलांना रुचतील आणि पचतील अशा रीतीने अनेक छोटी छोटी पुस्तकं लिहिली जात होती. मिस W.S. हेन यांनी प्राणी जीवन व वनस्पती जीवन यावरील काही गोष्टींचा संग्रह केला होता. त्या गोष्टींना बालकवींनी 1918 मध्ये सृष्ट चमत्कार या नावाखाली मराठी पेहराव चढवला. या गोष्टीतले बालकवींचे गद्यही काव्यमय आहे. आता उदाहरणच म्हणून सांगते, बालजीवाबद्दल लिहिलेलं आहे त्याने. बाळजीव हा एका वाटोळ्या डौलदार घरात राहत होता. त्या घराच्या भिंती चकचकीत होत्या. त्यात बाळजीवाची खाण्याची पांढरी मलई देखील साठवली होती. जवळच एक पिवळ्या श्रीखंडाच्या गोळ्यावर तो छान तरंगत होता. तो केवळ एक ठिपक्यासारखा होता. हे घर कुणाचे ते आलं का तुमच्या लक्षात? ते घर म्हणजे एक अंडे. आता हे किती सुंदर प्रकारे लिहिलंय बघा. बालमोर मेवाच्या नोव्हेंबर 1936 ह्या अंकामध्ये हे सगळं छापून आलेलं आहे. त्यांचं बालवाङ्मय खूप विपुल असं नाही, पण जे आहे ते हसत खेळत मुलांना ज्ञान देणारं आहे. त्यांच्या कवीची भूमिका
त्या गद्य लेखनातही आपल्याला अगदी स्पष्टरित्या जाणवते. उदासीनता, पारवा, निराशा, औदुंबर, शून्य मनाचा घुमट अशा काही कविता विषण्ण मनस्थितीत त्याने लिहिल्या. आपण औदुंबर या कवितेसंबंधी आता आपण बघणार आहोत. सगळ्यांनाच ती सुपरिचित आहे, पण मला औदुंबर म्हटलं की लहानपणी जेव्हा ती कविता ऐकत होतो, वाचत होतो, त्यावेळी नरसोबाची वाडी आणि औदुंबर दत्ताची ठिकाणं डोळ्यापुढे यायची. आणि औदुंबर मध्ये खरोखरच एक औदुंबराचा वृक्ष आहे आणि आजही आहे. आणि त्याची मुळं खूप वाढलेली आहेत. ती नदीच्या ह्याच्यात आपल्याला, म्हणजे मला तरी ती दिसायची, काल्पनिक पण असेल. आणि ती जी शेवटची ओळ आहे ती तो पाय सोडून बसलेला आहे तेवढंच कळत होतं. पण मी इथं आले, मी सायन्स स्टुडंट होते, पण MA करता येतं मराठीत म्हटल्यावर मी इथे मराठी MA केलं. मला त्यातून भाग्य इतकंच की कृप निकुंभ, टोपेश्वरकर, मनोहर सर, अरविंद याळगी सर, प्रभाकर गाडगीळ सर अशा मंडळींच्या हाताखाली शिकायला मिळालं. आणि निकुंभ सरांनी जे आम्हाला दिलंय ना ते आजही, म्हणजे ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय असो किंवा समाधीचं वर्णन असो किंवा ही आता औदुंबरच्या संदर्भात आपण बोलतोय. मी आधी ती कविता वाचते आणि त्याचा सरांनी आम्हाला जो काही वेगळा समजावून दिलेला अर्थ होता तो थोडा जेवढा मला आठवतो तेवढा सांगतो. ऐल तटावर पैल तटावर हिरवाळे घेऊन, ऐल तटावर पैल तटावर हिरवाळे घेऊन, निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून. 4 घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे, शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे. पाय वाट पांढरी तयातुनी अडवी तिडवी पडे, हिरव्या पुरणा मधुनी चालली काळ्या डोहाकडे. झाकळुनी जड गोड काळीमा पसरी लाटांवर, पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर. आईलं तट आणि पहिलं तट. आईलं तट म्हणजे जन्म आणि पहिलं तट म्हणजे मृत्यू, जे अटळ आहे आपल्या सगळ्यांच्या बाबतीत. जन्माला आलेला मृत्यू पावणारच. निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून. प्रत्येक व्यक्ती हे बेट आहे आणि प्रत्येकाचा झरा जीवनाचा निळा सावळा, सुखाचा, दुःखाचा, आनंदाचा, समाधानाचा, सुखाचा, हे कोणाला चुकलेलं नाही. त्याप्रमाणे कमी जास्त रंग असतील तो वाहत असतो. 4 घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे. ही 4 घरं म्हणजे काय आहेत? ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. तर हे पलीकडे आहे आणि ह्या सगळ्यांच्या समोर हिरवी छान गर्दी आहे, हिरवी दाटी आहे. फक्त ती ज्याच्या त्याच्या दृष्टीप्रमाणे, ज्याच्या त्याच्या आकलनाप्रमाणे कमी जास्त होत जाते. पाय वाट पांढरी तयातून अडवी तिडवी पडे. रेड कार्पेट नाही सगळ्यांना, ज्यांना असेल त्यांना विरळा, आताच्या कोणाला असेल त्यांना. बाकी सगळ्यांची ही आडवी तिडवीच आहे पायवाट. आणि ज्याच्या ज्याच्या प्रार्थनाची पायवाट आहे, कर्माची पायवाट आहे. आणि ती या हिरव्या पूर्णामधूनही चालली काळ्या डोहाकडे, म्हणजे मृत्यूकडे निघालेली. आणि या सगळ्यामध्ये मात्र झाकळुनी जळ गोड काळीमा पसरी लाटांवर, पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर. हे औदुंबर महाराज कसे बसले हे सगळं त्याला दिसतंय. पण या सगळ्यातून अलिप्त होऊन, म्हणजे स्थितप्रज्ञासारखा हा बसलेला आहे. तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये हे सगळं आपल्याला माहिती असतं, हे असं घडतंय, हे असं आहे, हे असं आहे. तर आपल्याला या औदुंबरासारखं तटस्थपणे राहता आलं पाहिजे, असा थोडासा त्यामध्ये त्यांनी अर्थ आहे. आणि अशा त्यांच्या बऱ्याच आध्यात्मिकता सांगणाऱ्या, म्हणजे त्यांनी आवर्जून कुठेही हा प्रयत्न केलेला नाही, शहाणपण सांगण्याचा प्रयत्न केलेला नाही.
पण हे त्यांच्यातून सहज त्या घडत गेलेल्या आहेत. आता अजून एक आपण त्यांची उदासीनतेवरची कविता ऐकणार आहे रश्मीकडून. कोठून येते मला कळेना ही उदासीन. कोठून येते मला कळेना उदासीनता ही हृदयाला काय बोचते ते समजेना हृदयाच्या तर हृदयाला येथे नाही तेथे नाही काय पाहिजे मिळवायाला कुणीकडे हा झुकतो वारा हा कामारी जीव कुणाला मुक्या मनाचे मुके बोल हे घरे पाणी ती पण हृदयाला तीव्र वेदना करीती परिती तीव्र वेदना करीती परिती दिव्य औषधी कसली त्याला कोठून येते मला कळेना उदासीनता ही हृदयाला. शेवटाकडे आपण येतोय. अत्यंत अल्पायुषी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 28 वर्षाचं आयुष्य त्यांना लाभलं. 5 मे 1918ला अपघाती मृत्यू झाला त्यांचा. रेल्वे खाली त्यांचा मृत्यू झाला. पण काम इतकं अफाट आहे ना, म्हणजे मला हे शोधाशोधी करत असताना काय घेऊ काय नको काय घेऊ काय नको असं होतंय. इतकं अफाट काम आहे. आणि अनेक कविता मी मगाशी म्हटल्या तशा अपूर्ण आहेत. एक त्यांनी खंडकाव्य पण लिहायला घेतलं होतं, तेही अपूर्ण आहे. आणि त्याच्या वेगवेगळ्या तुकड्यांवरती कुठे कुठे लिहिलेलं त्यांचं कागदपत्र सापडतंय. पण नेमकं या खंडकाव्यातल्या का त्या हा संभ्रम न सुटल्यामुळे ते सगळं वेगवेगळ्या प्रकारानेच असं छापून ठेवलंय आणि सगळं अपूर्ण आहे. त्यांच्यामध्ये अनेक राष्ट्रप्रेमाच्या पण कविता आहेत. अगदी स्वदेशीच्या, म्हणजे ते कपडे सुताचे घाला असे वगैरे ज्या कविता, आणि ते त्यांनी कोणाच्या तरी ऐकून वगैरे त्याच्यावरून त्यांना सुचलेले आहे, तेही खूप आहे. पण नमो श्री राष्ट्र गायत्री नमो चैतन्य रूपिणी ध्वांत विध्वंसिनी देवी ओजस्विनी नमोस्तुते. अहो हिंदू भूच्या हरा अंधकारा करा दिव्य हा राष्ट्र संसार सारा. ही पण अपूर्णच आहे. मला ही वाचत असताना जयोस्तुतेची आठवण आली. म्हणजे चूक बरोबर कळत नाही, पण मला आली. आयुष्य लहान आणि काम मात्र महान असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. अगदी उठ मुलापासून मुद्दामच आम्ही ती घेतली की पहिलीच्या वर्गात ती कविता, म्हणजे ज्या मुलांना र म्हणता येत नाही त्यांना ते बाई पूर्वेला मुद्दाम असं शिकवायच्या. पूर्वेला रमियाला म्हणजे त्याला ते र म्हणता यावं, अशी ती सगळी आठवण आली. अगदी उठ मुलापासून ते औदुंबरापर्यंत अध्यात्माकडे नेणारी कविता त्यांनी लिहिली. अशा या थोर कवींना अभिवादन करून आम्ही इथेच थांबतो. धन्यवाद. आम्हाला संधी दिल्याबद्दल मला एकच सांगायचं आहे की हे बालकवींच्या जे वाङ्मयावर पूर्ण प्रकाशझोत वगैरे टाकलाय
त्यात बाल पाठ माझा आहे, सर्वस्व सुनीता मावशींचं आहे. मी काहीही केलेलं नाही आहे, मी फक्त त्यांना कॉपी केलेलं आहे, त्यामुळे क्रेडिट 100% goes to them. That's it. धन्यवाद. नमस्कार मंडळी. एक सूचना आहे. अनुभव हे मासिक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर या अनुभव मासिकाचे प्रतिनिधी श्री मंगेश दखणे, त्यांचा आडनाव दखणे आहे पण आम्ही त्याला प्रेमाने देखणे असं म्हणतो. तर हे मंगेश देखणे आज आपल्या इथं उपस्थित आहेत आणि अनुभव मासिकाचा स्टॉल देखील त्यांनी बाहेर लावलेला आहे. त्याबद्दलची माहिती ते आपल्याला देतील. त्यांच्या ऑफर्स काय काय आहेत त्याबद्दलही माहिती सांगतील. तर जाण्यापूर्वी आपण त्याचा लाभ घ्यावा ही विनंती. धन्यवाद. हां, त्याचबरोबर 27 तारखेला जो मराठी भाषा गौरव दिन असतो त्यानिमित्त आपण लोकमान्य ग्रंथालयातर्फे एक प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करतोय. त्याचे नियम आणखीन त्याची सविस्तर माहिती लवकरच प्रसिद्ध केली जाईल. अनेक साहित्य संस्थांना आम्ही ऑलरेडी हे नियम पाठवलेले आहेत. केवळ साहित्य संस्थांनीच यात भाग घ्यावा असं काही नाही आहे. आपण वैयक्तिकरित्या देखील या स्पर्धेत भाग घेऊ शकता आणि त्याची सगळी सविस्तर माहिती आम्ही लवकरच देऊ. धन्यवाद.